मोदींच्या शिवसेनेची नाशिकमध्ये आढावा बैठक. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात बैठकीचं आयोजन. उत्तर महाराष्ट्राचा घेतला जाणार आढावा. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 25 उड्डाणपुलांची गरज. शहराची वाढती वाहन संख्या लक्षात घेता उड्डाणपूल गरजेचे. पुणे पोलिसांचा सखोल अभ्यास करून निष्कर्ष. कांदा प्रश्नावरून काँग्रेस आक्रमक. आज नाशिकच्या नाफेड केंद्रावर मोर्चा. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय. वाहतुकीमुळे त्रस्त चिमुकलीचं पंतप्रधानांना पत्र. खूप ट्रॅफिक आहे, शाळेत पोहोचायला उशीर होतो, कृपया मदत करा, पंतप्रधान मोदींकडे मागणी. ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडीचं आयोजन. सेलिब्रिटींसाठी विशेष हंडीचं आयोजन. महाराष्ट्राची हास्य जत्रेची टीमही राहणार उपस्थित. पत्रकारांसाठीही विशेष हंडीचं आयोजन. पुण्यात दिवसा 80 जणांना श्वानाचा चावा. पुण्यात श्वानांची संख्या सुमारे 2 लाख, तर लसीकरण आणि निर्विजीकरणात नसतात. मुंबईत स्वस्तात दुकानं विकत घेण्याची सुवर्ण संधी. म्हाडाकडून 149 दुकानांच्या विक्रीसाठी ई लिलाव. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून विक्रीसाठी ई लिलाव. मुलीनेच केली आईच्या 14 ते 15 तोळे सोन्याची चोरी. दागिने आणि रोकड चोरून मित्राला दिली. अल्लड मैत्रीतून 19 वर्षीय मुलीचा पराक्रम. छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरातील धक्कादायक प्रकार. पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. पुण्याजवळील डोंगर गावातील धक्कादायक घटना. पतीसह आणखी दोघांविरोधात लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यातील हांडेवाडीत वेअरहाऊसला आग. अज्ञात व्यक्तींनी घुसून केली जाळपोळ. आगीत वेअरहाऊस सेंटरमधील वस्तूंचं मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.